कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आपण यांच्याशी बोलणार आहोत. अर्थसंकल्प मांडलेला आहे. नाना पटोलेंनी टीका केली, 67,000 रुपयाचं कर्ज का काढलं आहे याचा आम्ही हिशोब मागणार आहे, याचे सगळे पुरावे बाहेर काढणार असं म्हणतात. अहो, सरकार चालवताना कर्ज का काढलं याचा तपशील, त्याचा हिशोब मागण्यापूर्वी तुम्हाला सर्व आकडेवारी जी आहे तुम्हाला फायनान्समधून मिळते ना. एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर बसल्यानंतर तुम्हाला ही आकडेवारी घेणं काय सोपं ना, अवघड आहे का? सरकार एखादा कर्ज जेव्हा काढते त्या कोणत्या योजनेला किती टप्प्यात कुठं कसं खर्च केलं त्याचा सगळा तपशील असतो. मग याचा अर्थच असा होतो की विरोधकाला आणखीन अर्थसंकल्प कळालाच नाही. हा अर्थसंकल्प एवढा बॅलन्स केलेला आहे, प्रत्येक विभागाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, कोकण असो, सगळ्यांना त्यांनी त्या न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं एवढा बॅलन्स अर्थसंकल्प आता जो सादर केला आहे याचं सर्वांनी कौतुकच केलेलं आहे. म्हणून तुम्ही पाहायला सभागृहात सुद्धा विरोधकांनी कुठेही गोंधळ केला नाही, कुठे त्याच्यावर टीका झालेली नाही. शेतकऱ्यांसाठी 2 लाखाचा कर्जमाफी हा जो बॉम्ब मुख्यमंत्र्यांनी टाकला त्याच्यामुळं सर्व गारीगार झालेले होते. आता आपल्याकडे मुद्दा काय हा त्यांच्या समोरचा असलेला प्रश्न होता. तुम्हाला हा अर्थसंकल्प आवडला आहे का? आणि दादांना अभिप्रेत असलेला अर्थसंकल्प मांडला गेला आहे का? निश्चित दादाला जो अपेक्षित होता तो अर्थसंकल्प आहे. दादा हे कधीही काटकसर करण्यामध्ये तरबेज होते. त्यांना कुठं खर्च करायचा नाही करायचा हे बरोबर कळायचं. 11 अर्थसंकल्प सादर केलेला तो नेता होता. म्हणून त्यांनी त्यांची प्रतिमा या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. विरोधकांचं काय करायचं? टीका करतायत, आम्ही याच्यावरती आंदोलन करणार म्हणतायत. शेतकऱ्यांना काही मिळालं नाही, सर्वसामान्यांचं हित नाही, कोकणवासियांना नाही, मराठवाड्यांना नाही. त्यांनी बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर करायला सुरुवात केली. विरोधकांचं दर अर्थसंकल्पाच्या वेळेला विरोधात बोलणं हा त्यांचा गुणधर्म आहे. जर हा अर्थसंकल्पाला चांगलं म्हणावं तर मग विरोधक कसले. म्हणून टीका करणं हा ही त्यांची नैतिक जबाबदारी ज्याला म्हणतायत ना ती आहे. म्हणून त्यांनी त्यांनी दर्शवणं ही त्यांचं कर्तव्याचा भाग म्हणून ते करतायत. परंतु मनापासून ते सुद्धा खुश आहेत. आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.